परमपूज्य महेश महाराज चव्हाण यांच्या 7 दिवस प्रवचनमध्ये घर सोडून आले की घर आठवण आलं नाही. त्या हिशोबात धंदा मुला काय बघितलं नाही. मी कधी टायमिंग येतं 6 वाजते, या हिशोबात आम्ही 6 वाजलं की टाईम कधी निघून गेलं 3 ते 7 ते बी सुद्धा मला आठवण नाही. अंतःकरण आमचा एकदम पवित्र झाल्यासारखा. एवढा दिवस प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, सगळं ऐकलं, पण महेश महाराजांचा ते अमृतवाणी आम्ही आत्ता बी विसरत नाही, पुढे बी विसरणार नाही. आधी अजून पुन्हा कधी बोलवत आत्ताच आम्हाला वाटू लागले. बोलणारा आहे म्हणलं ना, आम्ही त्याला 100% त्याला प्रोत्साहन देतो. महाराजांना आम्ही विनंती करतो, सोलापूर मंडळाला तर तुम्ही बी विसरू नका. आणि त्या घरकुलमध्ये झालं ना, कुठलं बी मंडळ असू दे, आम्ही प्रयत्न करतो. आमच्या मग गाठीच्या मला तर सगळं थोडं ऐकण्यासारखं आहे. असं अनुभव किती सांगायचं तर कमी आहे. त्या हिशोबाने मी सांगून होतं. पूर्ण घरकुलला नाव होता घरकुल म्हणून, त्याचं नाव बदलून नरसिंहानंद गज्जेले महाराज त्यांचे शिष्य लोक आहेत. त्याने म्हणलं जाताना लक्ष्मण मंदिरकडे जाताना आता आपलं घरकुल नाही गुरुकुल झालं म्हणे. आता महेश महाराजांना गुरुकुल बी झालं, पुन्हा दाता पंढरपूर झाले. या हिशोबात भक्त लोक तयार झाले. आम्हाला पुढं कसलं बी अडचण येणार नाही. कुठं आता जागा बघावं लागते, थोडक्या जागामध्ये जागा ॲडजस्ट करून बसलेत. आता पुढं कुठं कार्यक्रम आलं तर अगोदर मी जागा पुढच्या 4-5 लोकांना हे जागा बघावं होते. या हिशोबात महाराजांचा प्रवचन आहे. महाराजांना कधी विसर नाही. आमच्या अंतःकरण एकदम पवित्र झाले. आम्ही आनंदित आहे. गरीब असलं तर आनंद आहे, आणि मोठ्या लोकांना मला बघायचं काय नाही आहे. ते सुदामाचं याच्यामध्ये महाराजांनी जे समाधान सांगितलं ते आम्ही ते चोरी विसरत नाही, मनात बसवून घेतो. मग एवढं हरिओम.